माझी तयारी चालू होती गावाला जायला. तर आता मी पॅकिंग करेल. तू करेल का मम्मी करेल? मी. अच्छा, तू करणार आहे का? ओके. काय काय घेतलं मग? हां, आम्ही चाललोय एकच दिवसासाठी. तर इथं ड्रेस घेतले प्रत्येकाचे आणि काही सामान घेतलं माझा. आता ह्या बॅगेत पॅक करणार आहे. एकच बॅग असणार आहे आपली. ओके. तर चला आता पॅकिंग करूया आपण. आणि राजवीरला खूप घाम येतोय कारण की लाईट गेली आता. हो ना, लाईट गेली आता. संध्याकाळी निघू. थोडं अजून ऊन आहे. ऊन कमी झाल्यावर निघूया आपण. ओके. हॅलो एव्हरीवन. तर आता राजवीरची आणि माझी तयारी झाली आहे. तर आता आम्ही निघतोय. 5:30 झाले. ऊन पण कमी झालेलं आहे आता. हो ना राजवीर, तयारी झाली का? हो झाली. राजवीरची पण तयारी झाली आहे. आमची काही नाही, एकच बॅग आहे कारण की आम्हाला फक्त एका दिवसासाठी जायचं आहे. ओके. तर राजवीर एकदम एक्सायटेड आहे आजीला भेटण्यासाठी, आजीच्या गावाला जाण्यासाठी. ओके. चलो फिर चलते. तुम्हाला दाखवतो आमची बॅग वगैरे. तर इथे एका दिवसासाठी बॅग पॅक केली आम्ही. आणि हा सनकोट घेतला आहे उन्हासाठी. इकडे घेतले आहे पिशवी वगैरे. ओके. ज्या आपल्याला काही आणायचं असेल तर त्याच्यासाठी. आणि इकडे वॉटर बॉटल भरली आहे. डिक्कीमध्ये ठेव. निघाल्या आम्ही इथं स्टॉप घेतलेला आहे रस प्यायला. कुठे आहे माझं? छान आहे रस. घे ना तू पण. कुठे?
हा जो रस्ता आहे सरळ, हा जातो वडगाव आणि आपण इकडनं शॉर्टकट घेतोय वडगाव साईडने ना. ही रेल्वे लाईन जाते जळगाव या साईडला आणि इकडच्या साईडला या साईडला नाशिक. हे आहे बारापूरचं वडगाव या साईडला. आणि ही गिरणा नदी ना. आहे चाळीसगाव आणि जळगाव रस्ता. हाय आता दहीगावला पोहोचलो तर आम्ही आता मस्त गच्चीवर जाऊन आंबे खाणार आहोत आणि तिथं गच्चीवर झोपणार आहोत. झोपणार आहोत. तर आमचा ब्लॉग आता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.